आता हा आजचा आपण देहांत निरूपणाचा समास सुरू करत आहोत. तर त्याच्या आधी काही प्रश्न आले आहेत, काही कॉमेंट्स आले आहेत, ते आपण पाहू. तर गेल्या वेळी समासाच्या शेवटी रामदास स्वामी म्हणले, आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गाथा गो. म्हणजे परमार्थ ग्रंथा व्यतिरिक्त बाकी सगळं हे क्षुल्लक लाभ त्याच्या पाठीमागे जाऊ नको. हे त्यांनी आधी केवढी लिस्ट होती की नाही, आधीच्या 15-16 ओव्यांमध्ये, की ग्रामदेवता असतात, इतर देवता असतात, त्याची फलश्रुती असते, त्यांनी तात्पुरता फायदा होतो, कोणी काही मग आपण आपल्याला जे आवडतं तेच करतो. मग ते म्हणजे ह्याच्यात काही त्याच्यामध्ये करमणूक होते, नकळत देवाची सेवा पण घडते, पण ह्याने की परमार्थ घडणार नाही, मोक्ष मिळणार नाही. म्हणजे आता असो हे बहुत, ते बघा एकाने इतकी सुंदर कॉमेंट केली. ते म्हणले की हे आता असो हे बहुत हे म्हटलंय नाही ते रामदास स्वामींनी, ते म्हणले इट इंडिकेट्स, त्यांनी मनाच्या श्लोकातला एक श्लोक कोट केला. ते म्हणले हा श्लोकात तेच सांगितलं आहे का, असा एक प्रश्न होता. आणि त्यानंतर नंतर जी कॉमेंट केली ती मला खूप, त्याच्यावर मला विचार करावा असं वाटतं. त्यांनी माझा खूप फायदा झाला, म्हणून मी तुमच्याबरोबर ती शेअर करतो. ते म्हणले की इज देअर अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन दासबोध समास आणि मनाचे श्लोक. याच्यामध्ये काही डायरेक्ट कोरिलेशन आहे का? मग चला आता आपण विचार करू की आहे का. तर इथे कसं सांगितलं की या श्लोकामध्ये, आता हे 140च्या पुढचे श्लोक आहेत ना मनाच्या श्लोकांचे, ते इतके गूढ सूत्र रूप आहेत की त्याच्यावर खूप खूप विचार केला की आणखीन मग कळतं. आता पिंड ज्ञान, आता ज्याला आपण आधुनिक विज्ञान म्हणतो, त्यांनी किंवा तत्वज्ञान, की आता तिथं रामदास स्वामींनी आधी सगळं सांगितलं की जो तत्वज्ञानी असो त्याला फक्त त्याच्या तत्वचर्चेमध्येच इंटरेस्ट असतो, त्याला दुसऱ्या कशात नसतो. किंवा काही जणांची, आपण गेल्या वेळी त्याच्या आधीच्या वेळी एक स्लाइड केली होती, त्यामध्ये म्हणलं की काही जणांची जास्त कल बुद्धीकडे जातो आणि काही जणांचा कलेकडे असतो. मग हे तानमान जे आहे ते समर्थानं म्हणायचं एक कला. मग कला पुष्कळ आहे, चित्रकला आहे, गायन आहे, पुष्कळ आहे. पण ते म्हणले त्याच्यात समाधान नाही. कसं, तर बघा आपण सुद्धा आता युट्यूबवर कुठे भजन ऐकतो, पण असं वाटतं काही वेळ ते तेचपणा, त्याच्यात छेडी होतात ना ती भजन. किंवा जे काही गायक पण असतात त्यांना आणखीन आनंद मिळतो, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की आणखीन त्याच्यात अल्टिमेट समाधान जे रामदास स्वामींना हवा आहे, मोक्ष, ते म्हणले तानमानात नाही मिळेल, पिंड ज्ञानात नाही, तत्वज्ञानात नाही. योगाचं सुद्धा खूप महत्व आहे. पण आपल्यासारख्या ग्रहस्थांना भोग त्याग करून योग जरी साधला, योगियांना जरी साधला, तरी पुन्हा मग गुहेच्या बाहेर आल्यावर काय, जनात मिसळायलाच लागेल. आणि रामदास स्वामींना त्याची कल्पना आहे की आपण कोणाला दासबोध सांगत आहोत, गृहस्थाश्रम, त्यांना भोगत्याग शक्य नाही हो, आपल्याला आपल्या आवाक्या बाहेरचं आहे ते. मग आपल्याला काही मार्ग आहे की नाही, ते त्यांनी श्रवणाचं सांगितलं की परमार्थ ग्रंथ आहे. आणि इथं हे म्हणतात की समाधानते सज्जना चेनी योगी. मग हा सगळा प्रत्येक याच्यातला आणखीन प्रत्येक ओवीवर आणखीन अर्थ गूढ उलगडत जाईल. मग प्रश्न असा येतो की ह्या सगळ्या प्रकारे जर उलगडणार नसेल कोड जीवनाचं, पिंड ज्ञानाने नाही, तत्वज्ञानाने नाही, तानमान नाही, योग याग भोग त्यागाने नाही, म्हणजे सज्जन करतात काय, सज्जनांच्या संगतीत जाऊन काय करतात काय ते. मग त्यांनी हे जे विचारला ना प्रश्न, काय रिलेशन आहे, तर जर 10वा समास आता आज आपण सुरू करणार आहोत, तर ह्याचं कोरिलेशन 153 प्रश्नात त्यांनी जे सूतोवाचक केलं की समाधान ते सज्जना चेनी योगे, त्याच्यासाठी 154 श्लोक असं ते सूत्र चालतं. मग ते काय चालतं, तर असं आहे, आपण दासबोधामध्ये असं बघितलं की एक शास्त्र प्रचिती असते. गुरु काही त्यांचे पद्धत नाही सांगत, बरं, गुरु शास्त्र प्रचिती आपल्याला समजून देत असतात. आणि मग जर आपली गुरुशी तन्मयता साधली की नाही, तर मग आपल्याला गुरुच्या वागण्यातनच ह्या शास्त्राची गुरुमध्ये प्रचिती येऊ लागते. अरे हे गुरुंचं हे असंच आहे. त्याच्यामध्ये गुरु दाखवतात मधून आपल्याला जर तन्मयता झाली असेल.
आणि मग हे जर मनाला पटलं माझ्या, तर मग मी पण प्रयत्न करण्यास उद्युक्त होतो आणि मला आत्मप्रचिती येते, मला स्वतःला प्रचिती येते, त्याला आत्मप्रचिती म्हणतात. तर या 154व्या श्लोकात पहिल्या ओळीत शास्त्र प्रचिती सांगितली, दुसऱ्या ओळीत गुरु प्रचिती सांगितली आणि तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये आत्मप्रचितीसाठी कशी होते ते सांगितले. बघा इतकं सगळं गूढ आहे हे. काय आहे? महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, हे शास्त्र प्रचिती आहे. कुणे पाविजे संत संगे विवरणे, ही गुरुनी त्यांनी त्याला दाखवून दिलं की बघ असं त्याचं शास्त्रांना असं सांगायचंय. आणि मग ते आत्मप्रचिती येण्यासाठी ते काय सांगतात बघा, ही द्वितीयेची चंद्रकोर बघायला जरा कठीण असते, शोधायला. मग तो गुरु काय करतात, ते एक झाडाची फांदी दाखवतात, म्हणतात ती फांदी बघ दिसते का, त्याच्या टोकाला मग त्याचा फांदी सोड आणि त्याच्या तसंच पुढे बघ, तुला द्वितीयेचा चंद्रकोर दिसेल. तसं म्हणतात, द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो तया सांडुनी, म्हणजे ती फांदी सोडून चंद्रमा भाविजेतो. मग संकेत का करतात? कारण असं आहे, जी गोष्ट परिपूर्ण आहे, अमर्याद आहे, त्याची संज्ञा डेफिनेशन करता येत नाही. तुमच्यापैकी बरेच जण चिन्मय मिशन मध्ये जाणारे आहेत. मला गुरुदेवांचं एक वाक्य तुम्हाला आठवत असेल. पूज्य गुरुदेव म्हणायचे, डिफायनिंग गॉड इज डिफायलिंग गॉड. तर का? कारण मग या डेफिनेशनच्या बाहेर मग ईश्वर नाही, असा अर्थ झाला त्याचा. म्हणून तो फक्त इंडिकेट करतायत, तो फक्त दर्शवतायत. द्वितीयेचे संकेत जो दाविजे. मग आता हा जो सगळा गूढ अर्थ आहे की नाही, तो आपण जरा दासबोध वाचला किंवा दासबोधासारखे इतर ग्रंथ कुठले खूप सखोल अभ्यास केला असेल ना, तर हे मनाच्या श्लोकांचे जे पुढचे सगळे ज्ञानात्मक श्लोक आहेत ते सूत्रासारखे उलगडत जातात. नाही तर मग शब्दाचा अर्थ आहे तो कळतो आपल्याला, पण त्यांनी आणखीन गूढ अर्थ कळण्यासाठी हा दासबोध पण वाचला असेल तर मग आणखीन त्याचा अर्थ उलगडत जातो. हे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे रिलेशन आहे. बर, आता आणखीन एक प्रश्न आहे की गेल्या वेळी अशी एक स्लाइड दाखवली होती, आपण म्हणलो होतो की असे आपल्याला आधी अडचणी खूप असतात हो, तर मग गुरु आणि भगवंत यांची भक्ती ही तात्पुरत्या लाभासाठी नसावी. आणि त्यासाठी आपण एक 2 श्लोक ओव्या कोट केल्या होत्या की फळाची पाविती, पण म्हणले वर्म चुकले प्राणी. त्या फळावर जर मी समाधान मानलं तर मी ते वर्म चुकले प्राणी म्हणजे उपोषण, निष्ठा, नेम खूप कष्ट केले परमसायासी, पण जर त्यातलं वर्म चुकलं तर म्हणले असं म्हणतात की यज्ञादिके कर्मे केली पण हृदयी फळाशा कल्पिली. हे कसं आहे म्हणले, हे आपल्याच इच्छेने पुढच्या जन्माचं मागणी केल्यासारखं आहे. तर ह्याचा अर्थ आपण गेल्या वेळी असा लावला की असं म्हणलं होतं की या प्रपंच दृश्यामधलं काही मागणं म्हणजे दुसरा नवीन संसार मागणं आहे, देवाकडे काही मागू नये असं ते म्हणते. कारण सर्व दृश्य प्रपंचातला नियम आहे आणि मग एका ठिकाणच्या मर्यादा कोणाला असतात कोणाला नसतात. सो बेस्ट इज ही अनर्थ परंपरा जी आहे, अविद्या काम कर्म ह्याच्या पलीकडे जा असं आपण म्हटलं. तर ह्याच्यावर एक प्रश्न आला आहे की म्हणले देवाजवळ काही मागायचं नाही स्वतःसाठी, मान्य आहे, पण मग दुसऱ्यासाठी मागितलं तर चालेल का? बघा किती विचार करून प्रश्न विचारला आहे हा. फार रिफ्लेक्शन आहे, त्याला व्यावहारिक मूल्य पण आहे. म्हणून मला चर्चेला, मला या प्रश्नावर विचार करून मला स्वतःला खूप फायदा, म्हणून मी या इथे आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे की कारण का मी का मागतो, हा किती प्रगत साधक तो म्हणतो आता मी, मला दुसऱ्याची दुःख कमी कर असं मला मागायचंय देवापाशी. मग का मागायचंय तर म्हणले खरं तर दुसऱ्या दुःखाने खूप त्रास होतो आणि मग आपलं मन अस्वस्थ होत, मग आपण हेल्पलेस होतो की मन पिळवटून निघतं, मग देवाचा धावा कर. बरं बघा, आता आपण हे अनालिसिस करू. हे वाक्य आता बघा इथं काय म्हटलं आपण आधी, आता याच्या आधीच याच्यात रेफरन्स लावला पाहिजे. तर मग आता बघा आपल्याला स्वगुण परीक्षा म्हणजे आपलेच विचार स्टडी करत आहे. अध्यात्म म्हणजे कसं आहे,
आपला आपण स्वतःच्या मनात मध्ये जे तरंग उठतात, माझा स्वार्थ कुठे आहे, माझ्या सुखाच्या कल्पना काय आहेत, त्याचा आपण अभ्यास करतोय. तर समर्थांना एक कल्पना आहे हो, की संसारामध्ये खूप त्रास आहे. समर्थांना कल्पना आहे. ते म्हणतातच आहे, संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प. आणि त्याच्यात सुसरी आहेत, त्या संसारामध्ये अपार अडचणी आहेत, त्याचा फार त्रास होतो. काळ सर्प, काळ सर्पावरती हा व्यर्थी अलंकार आहे. काळ सर्प म्हणजे सर्प पण आहे आणि वेळ, आपल्याला वेळ त्रास देतो सगळा. काळ सर्प आहे की अजून होत नाही त्रास होतो, कसं होत नाही, धीर सुटतो. तर पुढे काय म्हणतात, आशा ममता देही बेडी. या सुसरी आहेत आशा आणि ममता, त्याकरिता ती तडा तोडी नेऊन दुःखाचे सांकडी माझी. बघा ते काय म्हणले की संसार महापूर आहे, कल्पना आहे त्यात, कारण ह्याच्यावर त्यांनी सपोर्टिंग देवाकडे मागावं. ते म्हणतात देवाकडेच मागावं म्हणतात ते, आणि कोणाकडे मागू नये, देवाकडेच मागावं. देवाकडेच मागावं. आणि मग पण म्हणतात काय त्रास कशाने होतो, तर म्हणतात आशा ममता देही बे. रामदास स्वामींच्या मते संसारातल्या ऍक्च्युअल घटनांनी रामदास स्वामी म्हणतात त्रास नाही होत. हो, मग आशा ममता, आपलं त्यातले ममत्व चिकटलं आहे ना, त्याने त्रास होतो. कारण आता जगात हेच दुःख किती जणांना आहे. मग तुम्हाला माहिती काय, पण मला माझ्या घरात ते दुःख आल्यावर मला त्रास झाला की नाही. मग खरं काय त्रास देतं, संत म्हणतात आपण विचारणा करू, की असं जे म्हणलं दुसऱ्याच्या दुःखांनी त्रास होतो, ते खरं म्हणजे ना हे आशा ममता आहे ना माझी, ती दुसऱ्यामध्ये अटकली आहे ना, त्याने त्रास होतो. मग अध्यात्म आत्मज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे निष्ठुर बनायचं, इनडिफरंट बनायचं असं नाही बरं. बघा सगळं संत, कारण का संत काय म्हणतात, आता पुढे ते तर इतकं गौरव करणार आहे की ते म्हणतात ठीक आहे आपल्याला अडचण आहे किंवा दुसऱ्यांची अडचण आहे, ममतेमुळे त्रास होतो म्हणा, जे काही असेल. तर समर्थ काय म्हणतात की देवाचे जे आश्रय घेत नाहीत ना, ते गेले वाहतच गेले. पण ज्यांनी भगवंताला आळवलं, ओभायले म्हणजे अगदी कळवळून प्रार्थना केली भावानी, अगदी भगवंत, आता ज्याची प्रार्थना करतो तो खरा आहे असं अगदी मनात वाटलं पाहिजे की नाही, तो आहे असं. मग तर कोणाची प्रार्थना करणार, म्हणून म्हणले भावार्थ भाव मनात आण. तर म्हणले देव आपण उडी घालतो आणि त्यांना पहिलं तिरी नेतो. मग पहिलं तिरी नेतो ते आज आपण बघणार आहोत देहांत निरूपणामध्ये. म्हणजे ये रे बाकीची अभाविक आहेत, संशय घेणारी आहेत, ते वाहत जातात. पण देव भावार ज्यांचा भाव असेल त्यांना वाचवतो. का म्हणले, म्हणले देव भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला. संकटे पावे भाविकाला रक्षित असे. आता बघा एक छोटा मुलगा आहे, तुम्ही कोणाकडे गेलात, घरी आता पार्टी वगैरे असते, एक 2-2.5 वर्षाची 3 वर्षाची मुलं असतात, ते पायरी जिनावर चढून जायचे, त्याला काही जाता येत नाही, आई आहे वरती. तुम्हाला जो दिसला मुलगा, तुम्ही काय करता, रडतय मूल, तुम्ही उचलून नेता वरती त्याला. तसा भगवंत हा भावाचा भुकेला आहे, तो भाव बघून तो येतोच आपल्या रक्षणाला. जयास भगवंत आवडे, तयास देवाचे साकडे, संसार दुःख सकळ उडे निजदासाचे. इथे म्हणतात देवच फक्त आपलं निराकरण करू शकतो, हो बाकीचे निराकरण नाही करू शकत. कारण बाकीचे त्यांनाच मर्यादा आहे, ते थोडी मदत केल्यासारखं करतील, खरी करुणा देवाची, देवच मदत करतो आपल्या. मग कशी करतो, तर म्हणले मग देवाकडे मागावा. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं की देवाकडे देवाकडेच मागावा आणि कोणाकडे मागू नये. पण मग आता आणखीन एक स्टेप पुढे जाऊन ते विचारतात की मग मी जे मागतो, मला दुसऱ्याचं दुःख बघून तगमग होते माझी, हो, मग मी खरं कशासाठी मागतो. आता हे ना अगदी रमण महर्षींच्या आश्रमातले संवाद एकाने लिहून ठेवले. तिथे एक गृहिणी गेल्या आणि त्यांचे पती गेले होते, तर त्या रमणांपाशी रडल्या आणि म्हणल्या मला खूप वाईट वाटते. तर रमणांचं असं आहे ना, एक गुरुकडे आपल्याला ते पेललं पाहिजे त्यांचं ज्ञान. तर रमण त्यांना म्हणले तुम्हाला वाईट वाटतंय ते मला दिसत आहे, पण वाईट का वाटतंय तुम्हाला,
जी व्यक्ती गेली, तो जीव गेला म्हणजे काय, तर मृत्यू म्हणजे काय तेही आज आपण बघणार आहोत. म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय नाही, म्हणे त्यांच्याबद्दल ते तर गेले, आता म्हणले माझं कसं होईल त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. खरं आहे. मग आता बघा म्हणजे समोर रमण त्यांना म्हणले, म्हणजे म्हणे तुम्हाला तुमच्या स्वतःची काळजी आहे, गेलेत त्याची काळजी नाही. खरं आहे ते. आणि हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला की मग त्यात वाईट काही नाही बरं. प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला की मग उपाय पण तसा करू शकतो की नाही आपण. त्यात चांगलं आणि वाईटचा प्रश्न नाहीये. काय आहे आता ते आपल्याला त्याच्या काही लेबल न देता आपले अनालिसिस चालले. तुम्ही साधक म्हणतात आपल्या मनाची तगमग व्हावी म्हणूनच आपण मागत असतो. हो, खरं आहे. म्हणजे म्हणे माझंच दुःख करायला मी देवाचा धावा करतो का? आता बघा, मग तसं असेल तर मग तो पण एक स्वार्थ झाला. तर हो, तो पण एक स्वार्थ झाला. कारण पहिली गोष्ट आपण सगळेजण सुखासाठीच करत असतो. सगळेजण आपण सुखासाठीच करत असतो. पण हा अति उच्च तऱ्हेचा स्वार्थ आहे. कसा आहे, कारण दुसऱ्याला मदत करायची इच्छा आहे. त्याचं वर्णन सुद्धा रामदास स्वामींनी केलंय. की फरक राहिला नाही असं नाही, फरक पुष्कळ फरक आहे, खूपच फरक आहे. रामदास स्वामी म्हणतात, आपण स्वये तरले जनासही उपेगा आले. पहा रामदासांनी किती विचार केलाय. आपण स्वतः तरले, पण त्यासाठी आधी आपण तरलं पाहिजे बरं का, तर आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. मग दुसऱ्याला आपण मदत केली तर म्हणलं हे काय कशीच मदत केली, मग त्याने आपणच दुःखी होतो. काय काय वेळेस एवढं केलं, एवढं एकदाच केली मदत, दुसऱ्यांदा नाही केली. आता व्यवहार तर असाच आहे बरं का. पण जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले, जे अभक्त होते ते भावार्थी झाले. आपण काही किती वेळा ऐकतो की नाही, हो देवासारखा आलास रे तू, देवासारखी आलीस ग तू, तुम्हाला मदत केलीस. आपण ते अभक्त भावार्थी होते. समर्थ तर आणखीन पुढे जाऊन म्हणतात, धन्य तयांची जननी जे लागले हरिभजनी. बघा समर्थाने किती गौरव केलाय, की दुसऱ्याच्या दुःखाने तळमळून जे प्रयत्न करतात त्यांना समर्थ म्हणतात धन्य तयाची जननी जे लागले हरिभजनी. आणि हा स्वार्थ ते स्वार्थ नाही म्हणत बरं, ते म्हणतात तेच एक आहे जन्मजनी सार्थक केला. बघा आपल्याला संतांना प्रिय व्हायचं असेल तर आपण दुसऱ्याला मदत करावी, पण आधी म्हणले आपण स्वये तरले, ही एक कंडिशन घातली बरं. आपण स्वये तरले तर ते मग मग त्याच्यानंतर म्हणजे काय, कर्तव्य म्हणून भगवंताला मी मदत केलेली भगवंताला आवडेल म्हणून, मी संतांना प्रिय होईल म्हणून मदत जरूर करावी. मग त्याने त्या माणसाने आपले उपकार स्मरले का नाही स्मरले त्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे खरी एक तुम्हाला घटना सांगतो, इतकं म्हणजे मला सांगायला जड जात आहे. एक होते साधक, बघा त्यांचं असं झालं, त्यांनी त्यांच्या वयाच्या म्हणजे त्यांना 3 मुलं, 3 वर्षाचा, 7 वर्षाचा, 9 वर्षाचा, आणि त्यांच्या पत्नी गेल्या बघा, पत्नी वारल्या. ते जुनी गोष्ट आहे. ते काय म्हणले, त्यांनी विचार केला, म्हणले माझ्या मुलांवर अन्याय होईल म्हणून मी दुसरं लग्न नाही करणार. ते साधक होते, पण नंतर ते झाली, मग मुलं मोठी झाली, कठीण असतं बरं. मुलं मोठी झाली आणि मग ते यांच्याकडे आले, त्यावेळेस ते येत होते स्वामींकडे. तर स्वामींना एक दिवशी येऊन काय म्हणले माहितीये, की स्वामी मी दुःखी आहे खूप. त्या स्वामींना त्यांचं सगळं माहित होतं. काय म्हणले, आता तर म्हणले तुमची मुलं वगैरे सर्व मार्गी लागले, आता तुमच्यावर काही जबाबदारी नाही. ते म्हणले हो, पण म्हणले आता 3 मुलं म्हणतात की बाबा तुम्ही आता वृद्धाश्रमात जा. 3 मुलांमध्ये आणि त्यांच्या सुनांमध्ये भांडणं आहे, ते कोणालाच त्यांना घरी ठेवून घ्यायचं नाही वडिला. संत म्हणले की मुलं हे असं, तर जग तर असं आहे, जग कशाला आपल्या स्वकीयच असे आहे, असं घडतं. तर संत काय म्हणले त्यांना, हे जे मुलं जे तुमच्याशी जो व्यवहार करतायत तो त्यांच्या हिताच्या दृष्टीनं चांगला नाही, त्यांच्या दृष्टीनं चांगला नाही. पण तुम्ही काय भावनेनं मुलांना वाढवलं, तुम्ही कर्तव्य म्हणून वाढवलं असं म्हणता, मग अपेक्षा आहे की नाही? हो, अपेक्षा आहे. पण मग संत म्हणतात आता तुम्ही हरिभजनी राहा, तुमचं हित करून घ्यायचं असेल तर. म्हणून आपण स्वय तरले महत्वाचे म्हणून, कारण ही माया ममता
जायला फार कठीण असते बरं. आणखीन जी 2 उदाहरणं आहेत ना, ती तर म्हणजे ते ममता कशी आहे माहितीये का? ममता ना असं इतकं ती इतकी कठीण असते. ते तेच संत सांगत असत की एकाच्या घरी प्रेमाचे नवरा बायको होते. तर पती गेले. ते बाईला खूप वाईट वाटलं. मुलं होती. मग ते समाचाराला गुरु त्यांच्या घरी गेले. मला सांगत नाही बघा, पण आता ममता काय आहे ते आणि हा संसार कसा आहे साठी आपण ह्याच्यावर विचार करायला पाहिजे की आपण सोय तरले आधी का महत्वाचं आहे. कारण दुसऱ्याला मदत करणाऱ्या कितीतरी संस्था आहेत, एनजीओ आहेत. मग किती वेळा असाही प्रश्न विचारला जातो, मग आम्ही चांगले आहोत, आम्ही दुसऱ्याला मदत करतो, मग ते पुरेसं नाही का? देव कशाला मानला पाहिजे? याचं उत्तर आहे बघा की ममता कशी आहे. तर ते गुरु गेले त्यांच्या समाचाराला. तर गुरुला बघितल्यावर पुन्हा दुःखाचा उमाळा आला, कारण दोघे गुरुंकडे यायचे. ते भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागल्या त्या गृहिणी बाई. मग कसं बस दुःख आवरलं. मग आता त्यांचं दुःख हरण करण्यासाठी आणि मग आता त्यांची न्यायची, आता एक जुनी गोष्ट आहे, त्यांना स्मशानात न्यायची वेळ आली, त्यांना तयारी करायला. ते गुरु सांगत होते, त्या बाईनी मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, त्यांच्या बोटात सोन्याची अंगठी आहे, ती काढून घे. असं आहे, आपण हसतो, पण ते व्यवहार असा आहे बघा. व्यवहार असा आहे की, आणि हे खरं आहे, त्यात काय चूक आहे, पण व्यवहार असा आहे. मग आपण काय केलं पाहिजे, हा सगळा भ्रम आहे हे आधी आधी मनाला पटलं पाहिजे आणि मग मदत करायची आहे. आपल्याला आपल्याला काही विक्षिप्त वागायचं नाही आहे. समर्थांना आपल्याला विक्षिप्त नाही करायचं आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो. मी काय सांगतो हे पटायला, की मी स्वतः करणं महत्वाचं आहे, भ्रम जाणं महत्वाचं आहे. त्यात सत्संगतीमध्ये एक आले, एक जुनी गोष्ट आहे पण खरी आहे बघा, विचार करायसारखं आहे. ते म्हणले, मला म्हणले काळजी आहे. काय म्हणले, काय काळजी आहे तुम्हाला? ते म्हणले, माझ्या सुनेचे त्या दिवस आता भरत आले, बाळ होणार आहे. म्हणजे कुठे राहते? तर नाही म्हणले, ते एकुलता एक मुलगा असे आहे, पण ते दुसरीकडे राहतात. तर ते गुरु त्यांना काय म्हणले, का म्हणले एकुलता एक मुलगा आहे, मग वेगळा का राहतो? ही आता ही भारतातली गोष्ट आहे, कारण भारतातही बदल असेल. तर ते म्हणले, नाही म्हणले, ते उत्तर काय दिलं ते लक्षात आहे अजून माझ्या. तर ते काय म्हणले की, अहो म्हणले, मुलगा ठीक आहे, पण त्या सुनेला आम्ही डोळ्यासमोर नकोय. त्या सुनेला आमचं दर्शन नको आहे काही. तर संत काय म्हणले म्हणजे त्यांना, बघा म्हणले, तुम्हीच विचार करा, ज्या व्यक्तीला तुम्ही डोळ्यासमोर सुद्धा नको आहे, त्याची तुम्हाला काळजी वाटणं हा भ्रम आहे. बापरे. म्हणजे त्याची तुम्हाला काळजी वाटणं हा भ्रम आहे. आणि हे केवळ संतच सांगू शकतात. आणि त्याच्यावर आपण विचार करणं अतिशय जरुरी आहे, की मला काय भ्रम आहे. मग तुम्ही म्हणाल, काय तुम्ही असं इन्सेन्सिटिव्ह बनायचं का? इन्सेन्सिटिव्ह नाही बनायचं आहे, पण ते भ्रम आहे हे ओळखलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वतः करणं योग्य आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी त्या सुनेला सुसरी नाही म्हणायचं बरं का, माझ्या ममतेला सुसरी म्हणायचं, की माझी जी ममता आहे ती मला त्रास देते. ते सून त्याच्या कर्माने जन्माला आलेले, त्यांचं जे काय व्हायचं असेल ते होईल. त्याच्यात आपल्याला पडायचं गरज नाहीये. तर हे त्या प्रश्नाचं आता उत्तर आहे, की माया ममता सोडून तुम्हाला मुक्त ह्यानी उच्च भूमिकेवरून काय करायचं आहे ते करा. ह्यानी काय होतं, आता बघा, मनाच्या श्लोकामध्ये ते एक श्लोक आहे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. मग उदासीन म्हणजे खिन्न नाही बर का. उदासीन म्हणजे उद म्हणजे वरती, आपण म्हणतो ना उदात्त, उद्बत्ती म्हणजे वर, उच्च भूमिकेवर गेलं, कळलं हे बंधन आहे, मला जेवढी मदत करता येईल तेवढे मी करेन उच्च भूमिकेवर. मग काय होतं, मोकळी वृत्ती आहे.
ठीक आहे, तू उपवार स्मरलेस तुझं भलं आहे, नाही भरले तर ठीक आहे, माझी तयारी आहे. मोकळी वृत्ती राहण्यासाठी म्हणजेच मोक्ष आहे, मोकळी वृत्ती राहणं. आणि ममता सुटणं म्हणजेच हा खरं देहांत आहे. हा, हेच आपण आज आता आणखी बघणार आहोत. तर आता एवढ्या या प्रश्नावर चर्चा पुरे, पण मी मला या प्रश्नावर विचार करून मला स्वतःला खूप फायदा झाला. आणि म्हणून आपण प्रश्न विचार म्हणजे जे काय कॉमेंट असतील आपण शेअर केल्या पाहिजे. म्हणजे आपले जे आहेत ना, या मंथनात जे विचार होतात ना, ते मग आपले स्वतःचे राहतात. मग ते कोणी हिरावून घेत नाही ही प्रगती आपली. तर बघा की आता आपण असं करू की रामदास स्वामींनी मागायचं काय देवाकडे, तर आपण रामदास स्वामींच्या शब्दात ऐकू आणि मग ते हा विषय पूर्ण करू. की रामदास स्वामी असं नाही म्हणत देवाकडे नाही मागायचं, मागायचं, पण काय मागायचं ते आपण रामदास स्वामींच्या शब्दामध्ये त्यांच्या ऐकू. एक सुंदर त्यांची रामदास स्वामींची रचना आहे. जय जय रघुवीर समर्थ, कोमल वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, भात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मद दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्य कला मद दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. बघा किती किती मागितलंय देवाकडे, किती मागितलंय बघा. आपण एक पटकन बघू. तेव्हा विद्या वैभव दे, पण विद्या वैभव दे आता याचा साधा शब्दार्थाने पण म्हणू शकतो, कोणी म्हणू शकते अध्यात्म विद्या दे, षट संपत्ती ते वैभव दे, पण उदासीनता दे. उदासीनता म्हणजे कशी वरची भूमिका कशी घ्यायची ते मला दे. आणि बेस्ट म्हणजे ना माझं मागणंच बंद करणं, ते तर बेस्ट होईल सगळ्यात. आणि त्याच्यात ते आणखी मला जे कळत नाही ना ते तूच दे मला. मला नाही ना कळत काय मागायचं तुझ्याकडे, मी काय मागणार. त्यापेक्षा तू बेस्ट म्हणजे मला मागणं बंद कर आणि मला जे कळत नाही ते तू दे मला. तू सर्वज्ञ आहे, भगवंत सर्वज्ञ आहे. किती बेस्ट आहे हे, गोड आहे, किती गोड आहे. आणखीन काय म्हणलंय की अभेद भक्ती दे. कोणी काय म्हणेल आत्मनिवेदन पण बघा, आपण आत्मनिवेदन भक्तीवरती एक समाज बघितला होता 9 भक्तीमध्ये. आणि आणखी काय म्हणले अर्थारोहण दे. आता बघा अश्वारोहण असतं, अर्थारोहण म्हणजे काय, जो मी वेदांतातला शास्त्रातला अर्थ करीन ना त्याच्यावर माझं व्यक्तिमत्व आरूढ होते. म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वात तो अर्थ
अगदी एकरूप होऊन जाऊ दे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सज्जन संगती दे. हे सगळं सज्जन संगतीत होणार आहे. सज्जन संगतीत दे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मज विण मज तू मज. म्हणजे काय, सध्या मी कसा आहे, सगळ्या मी अनेक गुंतागुंतींच्या संबंधातनं बनलेलं जाळं म्हणजे मी. त्यातलं मी हे काढून टाक सगळं, आणि त्याच्या व्यतिरिक्त जो एक निव्वळ आनंद ते तुम्हाला दे. ठीक, आता एवढं पुरे. चला आता म्हणले, म्हणून नित्यानित्य विचार जेथे बोलिला सारा सार, तोच ग्रंथ पैल पार पाववी विवेके. विवेकाने पार होणार आहे, पहिलं पार जाणार आहे. आपण म्हणतो ना, ते गेले पहिलं तेरी गेले, म्हणजे विवेकाने गेले. बर, आता हा समास आहे देहांत निरूपणाचा. मग पहिली गोष्ट होतं, देहाचा अंत तर होणारच आहे हो, त्याच्यामध्ये चॉईस आहे का? चॉईस काही नाही आहे. मग आपण काय म्हणतो, ठीक आहे चॉईस नाही तर नाही, पण निदान माझा देहांत तर उत्तम झाला पाहिजे. म्हणजे म्हणतो व्हॉट एव्हर इट इज, आय वॉन्ट द बेस्ट. माझा देहांत उत्तम झाला पाहिजे. मग ठीक आहे, आता आपण करू विचार. आपण विचार करू की उत्तम देहांत म्हणजे काय, की कुठल्या पद्धतीचा देहांत सगळ्यात उत्तम आहे. आता विचार करायलाच बसलो आहे, आपण विचार करूया. आता बघा काय काय चॉईसेस आहेत, की कितीतरी चॉईस आहेत. उत्तरायण आहे, शुक्ल पक्ष, एकादशीच्या काळात, पुण्यक्षेत्रामध्ये, का दीर्घ आयुष्य पाहिजे, असं पुष्कळ पुष्कळ आहे. आता आपण असं करू, एक सरप्राईज टेस्ट घ्यायची का? सरप्राईज पुष्कळ दिवसात घेतली नाही सरप्राईज टेस्ट, तर आपण एक सरप्राईज टेस्ट घेऊ. चला, आता मी मल्टिपल चॉईस आहे आणि हा अनॉनिमस आहे. आता बघा, तुम्ही सगळे मत द्या की कुठल्या पद्धतीचा देह अंत सगळ्यात उत्तम आहे. आणि हा अनॉनिमस आहे, तुम्ही काय उत्तर दिलं ते मला कळणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे अर्थात, पण दुसऱ्या कोणाला कळणार नाही. तर आता बघा, आपण आता मनाच्या श्लोकात पण रामदास स्वामींनी म्हटलंय, काशीस मृत्यू केला की शंकर भगवान तुम्हाला नाव सांगतात देवाचं. पुण्यक्षेत्रामध्ये, हरिद्वारला, किंवा गीतेमध्ये म्हटलंय उत्तरायणामध्ये, शुक्ल पक्षामध्ये. म्हणले विनाश आयास आपल्या लोकांनी विशेष कष्ट नाही झाले पाहिजे. कोण म्हणे नाही नाही, मी तर एकदम प्रॅक्टिकल आहे. दीर्घायुष्य आणि पुष्कळ वैभव भोगल्यानंतर मग मग ते सगळ्यात चांगलं. बघा, तुम्हाला चॉईस आहे काय करायचं त्याचा. आता तुमच्यापैकी कोणाला, आता आम्ही पोल थांबवत आहे, पण सगळ्यांनी अजून मत का बरं देत नाही तुम्ही? सगळे मत द्या, मी 10 सेकंद थांबतो. मग तुमच्यापैकी कोणाला जर स्क्रीनशॉट घेता येत असेल तर घ्या तुम्ही, मग मला पाठवा तुम्ही, आपण मग तो शेअर करू. आता मी थांबवत आहे पोल. तर तुम्ही, मी आता पोल एंड करतो आणि मग आपण तो शेअर करू. मग ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या की हे आपली उत्तर अशी अशी आहे. बऱ्याच जणांच्या मते हे उत्तर योग्य, कुठलं उत्तर परिपूर्ण नाही असं म्हटलंय. पण काही जणांना वाटतं की हे एकादशी, शुक्ल पक्ष, उत्तरायण हे सगळं शास्त्राने सांगितलेलंच आहे. त्यात प्रत्येक यातलं खरं बघायला गेलं तर चुकीचं असं काहीच नाही. याच्या चुकीचं कुठलंच उत्तर चुकीचं असं म्हणता येणार नाही त्याच्या. ठीक आहे, आता आपण याच्यावर चर्चा करू. आता दुसरा प्रश्न करू. बघा, आता प्रश्न येतो, देहाचा अंत होतो म्हणजे काय होतं? आता उत्तम व्हायला पाहिजे तसं म्हटलं, पण देहाचा अंत होतो म्हणजे काय होतं? अहो काय विचारता हो, देहाचा अंत म्हणजे या शरीराचा नाश. त्यात काय इतकं विचार काय करायचा त्याच्यामध्ये? इतका विचार करायचं जरूर काय? म्हणजे नाही, या शरीरातल्या चैतन्याचा नाश हो, असं पण काही जण समजू शकतात. या शरीरामध्ये वसत असलेला जो जीव आहे त्याचा आणि शरीर, या जीव आणि या शरीराचा संबंध संपतो. त्या सगळ्यामध्ये एक बेस्ट आन्सर म्हणजे माहित नाही. हे याच्या इतकं योग्य आणि सेफ उत्तर काही नाही. तर तुम्ही ते उत्तर म्हणू शकता, पण सगळ्यांनी मत मात्र द्या. ह्यानी काय होईल, आपला स्टडी आपला कसा आहे,
कसं करायचा त्याच्यावर चर्चा होईल. म्हणजे तुम्ही जे मत व्यक्त कराल त्याची आपण आता अभ्यास वर्ग म्हणजे अशी चर्चेसाठीच बसलो हो की नाही आपण. त्याची साधक बाधक चर्चा आपल्याला करायची आहे. तर मग सांगा आता. तर मी थांबवतो पोल. पण आता मी मत मात्र द्या. सगळे मत करत नाहीत अजून. ते अनॉनिमस आहे, तुमचं नाव कळणार नाही कोणाला. ठीक आहे, आता मी थांबवतो पोल आणि मग आता आपण हे शेअर करू. मग तुम्ही कोणी स्क्रीनशॉट घेऊ शकतात की या शरीराचा नाश, तर हे पण बरोबरच आहे. आता पण म्हणजे शरीर आणि जीव यांचा संबंध संपणे, बघा आपण आता वेदांताचे आहोत तर बऱ्याच जणांचं तसं मत आहे. योग्य आहे. हा, आता पुढचा आणखीन एक. आता मग आता जीव आणि शरीराचा संबंध संपणार, कारण शरीर जड आहे. मग जीवाचा संबंध संपणार. मग प्रश्न असा आहे, या जीवाच्या हातात काय आहे, या जीवाच्या स्वाधीन काय आहे, प्रश्न येतो की नाही. त्याच्या देहांतावर आपण चर्चा करणार आहोत. मग या जीवाच्या स्वाधीन काय आहे. जन्म घेणं जीवाच्या स्वाधीन आहे की शरीराशी संबंध सोडणं म्हणजे देहांत जीवाच्या हातात आहे. किंवा दोन्ही असू शकतं. जन्म आणि देहांत दोन्ही जीवाच्या ताब्यात असू शकतात, किंवा दोन्ही हातात नाही. मग त्या जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानच्या काळात काय करावे काय करू नये हे तुम्ही विचार करा. बघा, हा विचार करायसारखा प्रश्न आहे की जीवाच्या स्वाधीन काय आहे. आणि हा मात्र सगळ्यांनी उत्तर दिलंच पाहिजे बरं का. कारण आणि हे आपली उत्तर बदलू शकतात. उद्या तसं कदाचित वाटणार नाही. मग ठीक आहे, प्रगती अशीच होत असते की नाही. आपल्याला अमुक एखादा आपण कुठलं घर घ्यायचं असेल, मोटार घ्यायची असेल, आज वाटतं ही मोटार चांगली, दुसरं घर, ही लोकॅलिटी चांगली. आपली मतं तर आपण विचार करून ठरवत असतो. तर जीवाच्या हातात काय काय आहे, अजून 10 जणांची मतं यायला पाहिजे. तर चला, आपलं पुष्कळ पुढे खूप इंटरेस्टिंग आणखीन पण आहे बरं का. आपलं नाही तर मग वेळ संपून जाईल आपला. चला चला, मतदान करा. आज आणखीन व्हर्जिनियामध्ये वोटिंग पण आहे, व्हर्जिनियामध्ये बाय चान्स. त्याचा काय संबंध नाही आपला, पण ठीक आहे. आता मी पोल एंड करतो आणि मग शेअर करू रिझल्ट. बघा, आता काही जण वाटतं जन्म घेणं आहे. आपण असं म्हणतोच की नाही की आपण योग्य परिस्थिती बघून जीव तिथे जन्म घेतो, किंवा शरीराचा संबंध जीवाला सुटला. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की हे बहुतेक दोन्ही हातात नाही, तेही अगदी योग्य आहे. या दरम्यानच्या काळात काय करावे आणि काय करू नये हे ठरवणं जीवाच्या हातात आहे. बर, मग आता आणखीन एक प्रश्न, शेवटचा बरं का. आता आणखीन तुम्हाला किती प्रश्न आहे, सारखे प्रश्नच विचारणार का. तर शेवटचा प्रश्न, की बर, मग आता जे काय करावे काय ठरवू नये, मग त्याला जर शहाणपण म्हणत असतील तर शहाणपण कशात आहे, कशाला शहाणपण म्हणायचं, हा शेवटचा प्रश्न. तुम्ही निश्वास टाकू शकता की हा संपली परीक्षा, संपली. की आपल्याला जे शक्य नाही त्याच्यावर टीका टिप्पणी चिकित्सा करत बसणं, का ज्या गोष्टी माझ्या आहेत, हातात आहेत, त्या कर्तव्य म्हणून करणं. आणि ह्याच्यामध्ये अनेक चॉईस बरोबर असू शकतात, एकापेक्षा जास्ती उत्तर बरोबर असू शकतात. एकच उत्तर बरोबर आहे असं नाही. की मला शक्य असलेल्या गोष्टीत अपयश, मग त्या अपयशाबद्दल कोणामुळे तरी मला अपयश आलं ना, त्याला दोष द्यायला पाहिजे. ते करणं शक्य आहे, काय शक्य आहे दिसतंय ना सगळ्यांना. म्हणजे मला काय करता येणं शक्य आहे आणि काय अशक्य आहे, काही वेळेस तेच कळत नाही. करायची गोष्ट दूरच राहिली, काय शक्य आणि काय अशक्य आहे तेच कळत नाही. मग ते संतांना विचारलं पाहिजे. दुसऱ्या अज्ञानी माणसाला विचारलं तर काय, तो अज्ञानी त्याच्या भूमिकेतून उत्तर देईल. पण संतांना विचारलं तर संतांना परिपूर्ण उत्तर त्यांच्याकडे असतं, ज्ञान. तेव्हा इथं आपण एंड करू पोल. अजून सगळ्यांनी उत्तर नाही दिली, पण आता ठीक आहे. मी आता हे शेअर करतो रिझल्ट.
की बघा आपण बरोबर विचाराच्या बरोबर योग्य दिशेने आहोत, साधक आपण सगळं अभ्यास वर्गाचे सदस्य, की माझ्या हातात जी गोष्ट आहे ते कर्तव्य म्हणून करणे आणि मला जे शक्य नाही त्याच्याबद्दल संतांचा सल्ला घेणे, ह्या दोन गोष्टी माझ्या हातात आहे. बर, आता बघा, आता आपण ते विचार करू इथे की खरं म्हणजे ना यातलं कुठलंच उत्तर, हे शेवटचं हे बरोबर आहे पहिल्या प्रश्नात, की कुठलेच उत्तर पूर्णपणे योग्य नाही. सगळ्या या इंडिकेटर्स आहेत, तुम्ही कुठल्या कुठल्या भूमिकेवर, आपण 4 मोक्ष पाहिले होते बघा आधी, यातले असे असे आहेत काही मोक्ष आहेत, पण रामदास स्वामींना या देहांत निरूपणात जो सांगायचा आहे ते ह्याच्यापैकी कुठलंच नाही, हे सांगणाऱ्या पहिल्या 15 ओव्या आहेत. म्हणून आपण हा पहिला प्रश्न घेतला. बर, देहाचा अंत होतो म्हणजे काय? तर असं आहे, देहाचा अंत होतो म्हणजे या शरीराचा नाश. पण असं आहे, संत म्हणतात ते शरीर त्याला स्वतःच चैतन्य नाही आहे, ते मूर्तवतच आहे. त्याच्यात काय, त्याच्यात चेतनाच नाहीये. आणि चैतन्याचा नाश होतो म्हणावं तर चैतन्य अविनाशी आहे. आणि खरं उत्तर असं आहे, शरीर आणि त्यामध्ये बसत असलेला जीव यांचा संबंध संपणं म्हणजे देहांत होणं. मग आता असं आहे की जड नाही उरला जीव आपल्या स्वाधीन काय आहे? तर आपल्या स्वाधीन जन्म घेणं. कोण असं म्हणू शकतं की मी माझ्या इच्छेनं अमक्या शहरी अमक्या देशामध्ये जन्म घेतला? आपल्या हातात नाही. मृत्यू तर आपल्या हातात नाहीच नाही. मग आता या दोन गोष्टी आपल्या हातात नाही, सुरुवात आपल्या हातात नाही, शेवट आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? काय नाही, काही आपल्या हातात नाही, हे समजणं पहिली गोष्ट आपल्या हातात. या माझ्या हातात ज्या, आता तत्वज्ञ असं म्हणतात की ज्या गोष्टीची सुरुवात आणि शेवट तुमच्या हातात ताब्यात नाही, त्याच्या मधल्या गोष्टी ताब्यात आहे म्हणणं म्हणजे योग्य नाही ते. तर याच्यात काय करू नये, आणि मुख्य म्हणजे संतांना विचार. तर बघा आता रामदास स्वामी काय म्हणतात ते वेदांत निरूपणाला, हे आता आपलं सेल्फ अनालिसिस सारखं सेल्फ टेस्ट घेतली, त्याची उत्तरं रामदास स्वामी आपल्याला देणार आहेत. तर सुरुवात कशी करतात बघा, मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे पाहता. आता विचार पूर्ण करू, मग आपण हे सगळ्या ओव्यांवर एकत्र विचार करू. ते तर म्हणले, पण मी तर सत्य कळावया कारणे बोलली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. अरे बापरे, असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले, सत्य असोन हरपले, जेथील तेथे. अरे बापरे, तर या समाजाची सुरुवातच बघा किती वेगळी आहे. ते म्हणले, आता समजा कोणी आपल्याकडे आले, शिक्षक आले, ते म्हणले, अरे तुला इतकं मी आधीपासून सांगते, समजत नाही तुला? मी इतके, आता बघा तेच म्हणतात की नाही, ते सत्य कळावया कारणे बोलली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. आणि असत्य तुझ्या अंतरी बिंबलंय, पण ते मी सांगितलं नाही असं, पण ते दृढ झालंय. हे इतकं खरं आहे. बघा तुमच्यापैकी अनेक जण अनेक कथा प्रवचनांना ज्ञान यज्ञानं जात असतात. त्या एका ज्ञान यज्ञातली गोष्ट सांगतो. ते संत आले होते आणि मग ते शेवटच्या दिवशी, आता मिशनची काय आहे की ते मग झालं की मग ते कार्यकर्ते सगळे स्वामीजींना किंवा स्वामिनी कोण आल त्यांना भेटतात. मग कसं झालं यज्ञ, काय झालं असं. तर ते शेवटच्या दिवशी मग झालं, भेटले स्वामीजींना सगळे. तर ते स्वामीजींना एक जण, त्या गावचे जे सेक्रेटरी होते काय प्रेसिडेंट, ते खूप अस्वस्थ होते. तर सगळी चर्चा झाल्यावर ते स्वामींना म्हणले, मी खूप दुःखी आहे म्हणे, मला लागलं आज म्हणे मनाला. अरे म्हणले, काय झालं? ते म्हणले, त्यांचा कोणीतरी ऑडिटोरियम मध्ये काहीतरी झालं, बारीक सारीक त्यांचा अपमान झाला. काय तर कुठे चपला इकडे ठेवायच्या का तिकडे ठेवायच्या, काहीतरी मग ते बाचाबाची काहीतरी झालं, ते भांडाभांडी. तर ते त्यांना खूप लागलं की असं. म्हणले, मी अध्यक्ष आहे पण मला कोणी तसं मान देत नाही, ते आम्हाला असं म्हणतात, माझं ऐकत नाही सेक्रेटरी, असं काहीतरी सांगत होते ते. त्यांनी ऐकून घेतलं
आणि त्यांनी कसं बघा, संत कसं उत्तर देतात ते वेगळं आहे बघा. आता कोणी मॅनेजमेंटचे असेल ते काहीतरी वेगळं उत्तर देणार, पण संत कसं म्हणले, तर ठीक आहे म्हणले, पण मला आधी तुम्ही एक सांगा की तुमचा प्रायमरी रोल काय आहे. म्हणले प्रायमरी रोल म्हणजे काय. नाही म्हणे, तुम्ही इथे मिशन मध्ये येतात, तुम्ही तुमचा प्रायमरी रोल काय आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला इथे आल्यावर काय समजतात. अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहे, ट्रेजरर आहे, असं अशा रोल मध्ये समजतात का तुम्ही साधक समजतात स्वतःला. की मी देवाचं दर्शन घडण्यासाठी मी साधक आहे, यातलं तुम्ही काय, तुमचा प्रायमरी रोल तुम्ही स्वतःला कोण मानतात. म्हणे ते म्हणे का, म्हणे ते महत्वाचं आहे. म्हणजे त्याप्रमाणे मी म्हणे उत्तर देते की तुम्ही साधक असाल तर एक तऱ्हेचं उत्तर आहे, सेक्रेटरी तुम्ही प्रायमरी असाल तर दुसऱ्या तऱ्हेचं उत्तर आहे. ते समजले बरं का. ते म्हणले नाही नाही नाही, आणि मी साधक आहे, मी भगवान. कारण काय म्हणे, मी काही वर्षापूर्वी सेक्रेटरी नव्हतो, मग आता अध्यक्ष आहे, जे पण काय आहे, मग त्याचा रोल येत जातील जात जातील, ते ठीक आहे. मग ते म्हणले असं बघ, तू साधक आहेस ना. म्हणे मी गेले 4 दिवस या ज्ञानयज्ञात काय सांगते आहे की तू ब्रह्म आहे, तू आनंदाचा अगाध साठा आहे, भगवंत तुझा पाठीराखा आहे, हे मी सांगत आहे. ते तुझ्या मनात नाही बिंबलं, आणि तर कोण मनुष्य तुला माहिती पण नाही, तर नेहमी येणारे नाही मिशनसाठी त्याने सांगितलं होतं. मग त्यांनी माझा अपमान केला, पण ते कसं तुला दृढ झालं. हे बघा, असत्य अंतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असोन हरपले जेथील तेथे. आता कसं काय म्हणले, आता मी काय करू. मी जे सांगतो ते ऐकत नाही, तू लक्षात ठेवत नाही. ते दुसरं म्हणे त्यांनाच जाऊन विचार, आता मी काय सांगू तुला. त्यांनी तुझा अपमान केला, त्यांना जाऊन सांग तू, तर मी इतके वर्ष सेक्रेटरी आहे, अमुक आहे तमुक आहे, तर सांग त्यांना, मग ते बघा तुम्ही काय करतात ते. मी काय तुला सांगणार. सत्य कळावया कारणे बोलली नाना निरूपणे, हे मी सांगणार, मी वेगळं काय सांगू म्हणले. म्हणजे मला हे मी अशासाठी शेअर केलं की रामदास स्वामींचं किती खरं आहे, किती वास्तवतेला धरून आहे त्यांचं हे शिकवण. बर, आता पुढे काय म्हणले की सत्य कळावया कारणे बोलली नाना निरूपणे, वेदशास्त्र. आता बघा ह्याच्यात काय काय त्यांनी सांगितलं या ओव्यांमध्ये. वेदशास्त्र पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती, तरी न ये आत्मप्रचिती सत्य स्वरूप. म्हणजे ही तरी मायेची करणी झाली, कळो आली तत्क्षणी, पण सत्संग संत संगे निरूपणी विचार घे, ही माया हे कधी कळलं. तर आपल्याला असं मला विचारायचंय की ह्या समासाची सुरुवात रामदास स्वामींनी फारच वेगळ्या तऱ्हेनं केली आहे. की आधी कसं विषय मांडायचे, मग असा विषय आहे तसा विषय आहे, पण इथं तर काही विषय काही नाही मांडला, डायरेक्ट म्हणले सत्य कळावया कारणे. मग असं करू, आपण एक होमवर्क देऊ का तुम्हाला. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होमवर्क दिलं पाहिजे. हा, नको देऊ का देऊ. ठीक आहे, स्मिताताईंना नको आहे होमवर्क. ठीक आहे, पण आता बघा होमवर्क असं आहे की हे जे ते स्वामी म्हणले की मागा झाले निरूपण, देखले आपणास आपण, तेने बाणली खूण परमार्थाची. ही कुठलं निरूपण, व्हॉट इज ही रिफरिंग टू. कारण रामदास स्वामी ज्या अर्थी हे प्रश्न आपणच उभे करत आहेत, त्या अर्थी त्यांची अशी भूमिका असणार की हे जे ते इंडिकेट करत आहेत ना, ते आपल्या ज्ञान मनामध्ये फ्रेश पाहिजे, म्हणजे पुढचं समजणार, असा त्यांचा हेतू असणार रामदास स्वामींचा. आपल्या माझ्या बुद्धीप्रमाणे मी म्हणतो की आता शिक्षक आल्यावर तर सांगतात, मी तुम्हाला असं सांगितलं होतं तसं सांगितलं होतं, मग त्याच्यावरती आता पुढचं पाऊल पडणार आपलं, ओके नाही. तर आता होमवर्क असं की हे बोलली नाना निरूपणे किंवा वेदशास्त्र पुराणे सांगती, ते काय सांगतात ते, पण ते काय ते हे कशाला ते रेफरन्स त्यांचा संत संगे निरूपणी हे स्वामी म्हणत आहेत, ह्याला रेफरन्स कुठला, तो आपण शोधायचा. आता बघा हा 7वा दशक आपण काय म्हणलं, हा लघु दासबोध म्हणून पण आहे, म्हणजे परिपूर्ण आहे. तर बघा याच्यामध्ये हा रेफरन्स शोधण्यासाठी आपल्याकडे
एवढे आता या ह्याच्यामध्ये आपण 10 समास 10व्या देहांत निरूपणावर आलो की नाही. मग याचे रेफरन्स त्यावरती रामदास स्वामी हे जे प्रश्न विचारत आहेत ते याची उत्तर या समासामध्ये कुठेतरी असणार. तर ते तुम्ही शोधा, त्याच्यावर मनन करूया म्हणजे आणि आपण ती शेअर करू. तर तुम्ही हे सांगा, तुम्ही ईमेल पाठवून की तुमच्या मते हा रेफरन्स इथून आलाय, हा रेफरन्स त्यांना म्हणतात की मागा झाले निरूपण, त्याचा रेफरन्स हा असला पाहिजे. हा तुम्ही एक तर फक्त 7व्या दशकातलं करू शकता किंवा 1 ते 7 मध्ये सगळ्या आधीच्या दशकातलं बघितलं तरी हरकत नाही. तर कुठलंही बघा आणि मला जरूर पाठवा ईमेल. मग आपण त्याच्यावर थोडा आणखी विचार करू. त्यांनी काय होतं आपल्याला आणखीन हे आपलं अभ्यास आपल्या आणखी जवळ येतो. की कुठेतरी काहीतरी चाललंय असं नाही होतं. आपल्या इट रेझोनेट्स विथ आवर थिंकिंग असं. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. मला पण शिकायला मिळतं, मलाही विचारायला चालना मिळते. बरं, आता इथे आपण थांबू, पण त्याच्या आधी 2 अनाउन्समेंट महत्वाचे आहे. तर पुढच्या मंगळवारी भेटू, पण त्याआधी असं आहे, पुढच्या ह्या नोव्हेंबर मधले 22-23 जो नोव्हेंबर आहे त्यामध्ये आपला अभ्यास वर्ग नाही. कारण रामकृष्णानंद स्वामीजी येणार आहे. ते भिक्षू गीतेवरती इथे वॉशिंग्टन सेंटरमध्ये इंग्रजीतून त्यांची व्याख्यान आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो विनामूल्य आहे. सगळेजण, तुम्ही मिशनचे सभासद असायची गरज नाही, पण तुम्ही अटेंड करू शकता आणि त्याची वेळ रात्री 8 ते 9 असल्या कारणानं आपला मंगळवारचा वर्ग त्याच्या आड येईल, सोमवारचाही येईल, म्हणून हा क्लास होणार नाही. आणि दुसरा एक जो आहे तो आता आपण बघा, आपले या हा 10 समास संपत आले. मग आपण याचा सारांश करण्यासाठी अद्वैतानंद स्वामीजींना बोलावतो आपण. तर ते 27 नोव्हेंबरला त्यांनी इतकी बिझी झाले आहे स्वामीजी, त्यांना कॉन्टॅक्ट करायला त्यांची दिवसात किती त्यांची फार फार बिझी आहेत स्वामीजी. तर आपण असं करू, आपण एक प्रश्न विचारा. तर तुम्ही म्हणले हा शेवटचा प्रश्न होता. नाही, पण हा आता खराच शेवटचा प्रश्न. या खरा शेवटचा प्रश्न आहे की ह्या दिवशी त्यांचं प्रवचन होणार आहे. तर तुम्ही 27 नोव्हेंबरला मी विनंती करतो की म्हणजे मला असं वाटतं भारतातले आता वेळ बदलणार आहे, तर भारतामध्ये संध्याकाळी 7ला असेल शनिवारीच. भारतातनं पण काही जॉईन झालेत लोक, त्याच्यासाठी सांगतो की तर हे पण समजा तर कोणीच येणार नसेल तर मग आता स्वामीजींना काहीतरी वेगळी तारीख सुचवायला लागेल. पण हा थँक्स गिव्हिंग वीकेंड आहे. पण 27 नोव्हेंबरला शनिवार आहे, सकाळी आहे. मला असं वाटतं सकाळी पाहुणे जरी आले असले तरी आपला 8:30 ते 9:30 प्रोग्राम, फार तर फार 8:30च्या ऐवजी 9 होऊ शकतो किंवा 8:30च्या ऐवजी 8 होऊ शकतो. पण ह्याच्या पलीकडे मला तरी जड जाईल स्वामीजींना विचारायला की दुसरी तारीख द्या, कारण मोठ्या मुश्किलीने हो नाही करता करता ही वेळ दिली आहे स्वामीजींनी. तुम्ही मत मात्र जरूर नोंदवा, कारण म्हणजे कसं आपण सगळ्यांना आपला त्याचा फायदा होईल. तर तुम्ही सांगा की आता बघा, हे तर मी पोल एंड करतो, पण अजून तुम्ही सगळ्यांनी सांगितलं नाहीये. तर ज्यांनी सांगितलं नाही ते मी असं गृहीत धरतो की तुम्हाला कुठली वेळ सोयीची आहे. तर आता मी पोल एंड करतो. आणखीन 10 सेकंद थांबतो. लुक्स लाईक पीपल आर स्टील वोटिंग. पण एक वेळ तुम्ही ध्यानात घेऊन घ्या की 27 नोव्हेंबर शनिवार सकाळी 8:30 वाजता. आता बघा की लुक्स लाईक, थँक्यू, बऱ्याच जणांना आहे पण ही वेळ सोयीची. कालच्या वर्गात पण 80% लोकांनी सांगितलं की त्यांना ही शनिवार हे न्यूयॉर्क टाइम आहे, सकाळी 8:30ची वेळ सोयीची आहे. आता मी इथे थांबतो आणि मी प्रार्थना म्हणतो. मग आपण त्यानंतर कोणाला प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर आपण चर्चा करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।